अमृत योजनेची लिकेज पाईपलाईन दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा इशारा. लहान उमरी ते मोठी उमरीपर्यंत अमृत योजनेअंतर्गत महानगरपालिका प्रशासनाद्वारे नव्याने गोड पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र काही महिन्यांपासून लहान उमरी ते मोठी उमरीपर्यंत पाईपलाईन लिकेज झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी पुरवठा वेळीच लिकेजमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी तक्रारीही करण्यात आल्या आहे. मात्र तक्रारीची दखल मनपा प्रशासनाने घेतली नसल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अकोला पूर्व उपशहर प्रमुख किरण ठाकरे यांनी केलेला आहे. लवकरात लवकर लहान उमरीपासून मोठी उमरीपर्यंत अमृत योजनेच्या लिकेज गोड पाण्याच्या पाईपलाईनला असलेले सर्वच लिकेज काढण्यात यावे, अन्यथा हा शेवटचा इशारा असून याविरोधात शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे अकोला पूर्व उपशहर प्रमुख किरण ठाकरे यांनी म्हटले आहे. अकोला महानगरपालिका प्रशासनाने अमृत पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत लहान उमरी मोठी उमरी भागात पाईपलाईन टाकलेली आहे आणि त्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात लिकेज होत आहेत. भगतसिंग चौक, लहान उमरी नाका, अकोला इथेही मोठ्या प्रमाणात लिकेज आहे. तसेच मोठ्या उमरीतही गाडगे महाराज देवस्थान जे आहे तिथेही मोठ्या प्रमाणात लिकेज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही महापौर या भागात राहतात आणि त्यांना हे जे लोकांच्या अडचणी आहेत नित्यनियमाने दिसतात आणि या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. कारण की याच्यामध्ये नेहमी लिकेज होत राहिलेलं आहे. भगतसिंग चौकात याच्या पहिले 3 वेळा लिकेज काढले तरी अजूनही लिकेज होत आहे. मोठ्या उमरीत आताही लिकेजचं काम केलं तरी लिकेज होत आहे. म्हणजे या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात महानगरपालिकांनी भ्रष्टाचार झालेला आहे. याची दखल घेणं खूप जरुरी आहे आणि या विषयाला धरून आयुक्तांना नेहमी आम्ही व्हिडिओ फॉरवर्ड केलेले आहेत किंवा आपण यांनी याचा दखल घ्यावी. तरी महानगरपालिका प्रशासन मनमटकं झालेलं आहे. निर्लज्ज महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र शासनाची सरकार आणि महानगरपालिकेची सरकार झालेली आहे. फक्त आणि फक्त विकासाचा गाजावाजा करतात आणि ग्राउंड लेवलवर वास्तविक परिस्थिती वेगळी आहे. आम्ही याच्या पहिलेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मी स्वतः उपशहर प्रमुख किरण ठाकरे अकोला पूर्व मी वारंवार प्रशासनाला या गोष्टीची अवगत करून दिलेलं आहे. तरी प्रशासन या गोष्टीची दखल घ्यायला तयार नाही आहे आणि हा प्रशासनाला आज शेवटचा इशारा देत आहे. आज 28/1/2024 रोजी मोठ्या उमरी भागातील नळ आलेले होते आणि मोठ्या प्रमाणात लिकेज झालेलं आहे. तसेच टोपलीनबाईच्या दवाखान्याच्या समोर नाला खोदून ठेवलेला आहे. त्याचं पाणी रोज नित्यनियमाने रस्त्यावर येते आणि ते पाणी डोकेच्या पेट्रोल पंपापर्यंत वाहत जात आहे आणि प्रशासनाला या गोष्टीची नेहमी कल्पना देत आहे. तरी दोन्ही महापौर त्या भागातले, माजी महापौर दोन्ही त्या भागातले असून ते सुद्धा याच्या लक्ष देत नाही. त्यांचं रोज त्या रस्त्यावरून जाणं येणं आहे. तरी पण ती त्या गोष्टीची दखल घ्यायला तयार नाही किंवा महानगरपालिकेला प्रशासनालाही काही मनास तयार नाही. म्हणजे मग विकास कोणाचा झाला? फक्त स्वतःचा विकास झाला, सर्वसामान्य जनतेचा विकास कुठं होताना दिसत नाही. तरी महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने त्या जागेवर तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. हे मी किरण ठाकरे तुम्हाला या माध्यमातून इशारा देत आहे, लक्षात घ्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महानगरपालिकेला हा अंतिम इशारा देण्यात येत आहे. आयुक्तांनी या विषयाची तात्काळ दखल घ्यावी, नाहीतर मी अकोला पूर्व उपशहर प्रमुख किरण ठाकरे तिथे मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या गोष्टीची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी ही विनंती. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.